अध्याय 39 अक्रूराचा परतीचा प्रवास. नंद महाराजांनी आणि श्रीकृष्णाने अक्रूराचे अतिशय प्रेमळपणाने आदरातिथ्य केले. त्यांना रात्रभर विश्रांतीसाठी उत्तम स्थान दिले. श्रीकृष्ण आणि बलराम आपले रात्रीचे भोजन करण्याकरिता गेले. अक्रूर आपल्या शय्येवर बसला आणि मथुरेपासून वृंदावनाला येईपर्यंत मार्गावर ज्या काही इच्छा मनात जतन केल्या होत्या त्या कशा प्रकारे परिपूर्ण झाल्या होत्या त्याचे मनन करू लागला. भगवान श्रीकृष्ण सौभाग्य देवता लक्ष्मीचे पती आहेत आणि आपल्या भक्तावर प्रसन्न झाल्यानंतर ते भक्त इच्छित ते पुरवतात. तथापि एक शुद्ध भक्त वैयक्तिक लाभासाठी कशाचीही मागणी करीत नाही. श्रीकृष्ण आणि बलराम भोजन उरकून लवकरच परत आले. त्यांना अक्रूराची निवांतपणे भेट घेऊन कंसाच्या आपल्या मित्रबांधवांसोबतच्या व्यवहाराविषयी विचारणा करावयाची होती. अक्रूराजवळ बसून त्यांनी त्यांच्या मित्रबांधवाचे क्षेमकुशल विचारले. श्रीकृष्ण म्हणाले, काका, तुमची येथील उपस्थिती अतिशय स्वागतार्ह आहे. आपले मित्रबांधव तसेच नातेवाईक सर्व खुशाल आहेत का? त्यांना काही दुःख वगैरे तर नाही ना? बरे, आता कंसाची भावी योजना काय आहे? श्रीकृष्णाने पुढे सांगितले की आपला मामा कंस हा राज्याचा प्रमुख असल्याचे आपणाला अतिशय दुःख आहे. तसेच तो संपूर्ण शासन पद्धतीतील सर्वात मोठा मूर्तिमंत दोष आहे आणि त्याच्या शासन काळात नागरिकांच्या कोणत्याही कल्याणाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या पित्याला केवळ मी त्यांचा पुत्र असल्यामुळे अतिशय क्लेश भोगावे लागले आहेत आणि याच कारणामुळे त्यांना इतरही अनेक पुत्रांना मुकावे लागले आहे. तुम्ही माझे हितचिंतक नातेवाईक म्हणून इकडे आला आहात, त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. प्रिय अक्रूर काका, तुमच्या वृंदावनातील आगमनाचा विशेष हेतू काय आहे ते कृपया मला सांगा. अशा चौकशीनंतर यदू कुलोत्पन्न अक्रूराने नुकताच कंसाने जो वसुदेवाला ठार करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रसंगासह मथुरेतील वर्तमान घटनांचे वर्णन करून सांगितले. नारद मुनींनी कंसाला श्रीकृष्णाविषयीचे गुपित उघड करून सांगितले होते. श्रीकृष्ण हे वसुदेवांचे पुत्र असून त्यांनी त्याला नंद महाराजांच्या घरी लपवून ठेवले होते. गुपित कंसाला समजल्यानंतर ज्या काही घटना मथुरेत घडल्या होत्या त्या सर्व घटना अक्रूराने श्रीकृष्णांना कथन केल्या. त्याने कंसाच्या भावी योजनेविषयीही त्यांना सूचना दिली. तसेच नारद मुनी कंसाला कसे भेटले आणि श्रीकृष्णांना जन्म होताच मथुरेहून गोकुळाला कसे नेण्यात आले, कंसाने पाठविलेले सगळे असुर श्रीकृष्णांनीच कसे ठार मारले हे सर्व नारदांनी कंसाला कसे सांगितले आणि आपण देखील कंसाकडून कसे नियुक्त झालो आहोत असे सर्व काही अक्रूराने श्रीकृष्णांना सांगितले. अक्रूराने वृंदावनात येऊन त्यांना मथुरेला घेऊन जाण्याचा आपला हेतूही स्पष्ट करून सांगितला. कंसाच्या अशा सर्व सुव्यवस्थित योजनांविषयी श्रवण केल्यानंतर शत्रूचे दमन करण्यात कुशल असणारे श्रीकृष्ण आणि बलराम मंदस्मित करू लागले. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कंस महाराजांना कळविले की कंसाने सगळ्या गोपांना आणि बालकांना धनुर्यज्ञ नावाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मथुरेला येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्या सर्वांनी उत्सवात भाग घ्यावा अशी कंसाची मोठी इच्छा आहे. श्रीकृष्णांकडून अशी बातमी कळल्याबरोबर नंद महाराजांनी सगळ्या गोपांना बोलावून घेतले आणि राजाला त्या समारंभात उपहार देण्यासाठी दूध आणि दुधाचे अनेकविध पदार्थ एकत्र करण्यास सांगितले. नंद महाराजांनी वृंदावनातील कोतवालाला देखील दवंडी पिटवून सगळ्या वृंदावनवासी जनांना कंसाच्या मोठ्या धनुर्यज्ञोत्सवाची माहिती देण्याविषयी व त्यांना उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी आपली विनंती कळविण्याविषयी आज्ञा दिली. नंद महाराजांनी सगळ्या गोपांना दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच निघण्याची त्वरा करण्याची आज्ञा दिली आणि सगळ्यांनी मथुरेला जाण्यासाठी बैलगाड्यांची व गायींना आपल्या समवेत घेण्याची व्यवस्था केली. अक्रूर हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेला घेऊन जाण्याकरिता वृंदावनात आला असल्याचे समजल्यानंतर गोपी चिंतातूर झाल्या. दुःखावेगाने त्यांचे चेहरे काळे पडले, त्यांचे श्वास अडखडू लागले, हृदय धडधडू लागले, त्यांचे केशपाश व वस्त्रे शिथिल झाल्याचा त्यांना अनुभव होऊ लागला. काही गोपी घरकामात संलग्न होत्या. त्या श्रीकृष्ण बलराम मथुरेला जाणार असल्याचे समजतात मृतवत झाल्या आणि मृत्यूचे आमंत्रण येताच मनुष्य जसं जग सोडतो त्याप्रमाणे त्या सर्व काही विसरून गेल्या. काही गोपी श्रीकृष्णाच्या विरहाच्या आशंकेने तत्काळ मूर्छित झाल्या. श्रीकृष्णाचे मनोहर हास्य, त्यांनी त्यांच्या समवेत केलेली बोलणी अशा सर्वांचे स्मरण होऊन त्या दुःखाने व्याकुळ झाल्या. श्रीकृष्ण वृंदावनाच्या परिसरातून कसे संचार करीत आपल्या मधुर विनोदी शब्दांनी त्यांची हृदय कसे आकर्षित करून घेत अशा श्रीकृष्णांच्या गुणांचे त्यांना स्मरण होऊ लागले. श्रीकृष्णांचाच विचार करीत विरहाच्या आशंकेने दुःखार्थ झालेल्या गोपी जड अंतःकरणाने एकत्र गोळा झाल्या. त्या पूर्णपणे श्रीकृष्णाच्याच विचारात घडून गेल्या होत्या. त्यांच्या नेत्रात अश्रुधारा वाहत होत्या. अशा स्थितीत त्या बोलू लागल्या, हे नियते, तू अतिशय क्रूर आहे. असे दिसते की तुला दुसऱ्यांवर दया दाखविण्याची कल्पनाच नाही. तुझ्या व्यवस्थेने सुहृदय एकत्र येतात, परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाल्याविनाच तू त्यांना वेगळे करतेस. हा अगदी लहान मुलांचा खेळच आहे, त्याला काही अर्थ नाही. तू आम्हाला सुंदर कृष्णाची भेट घालून दिलीस, हे फार वाईट केलेस. त्यांच्या विशाल ललाटाची शोभा रुंदिंगत करणारी गर्द निळ्या वर्णाची अलकावली, आकर्षक नसतिका, भौतिक जगाचे दुःख नष्ट करणारे त्यांचे मधुर स्मितहास्य, आहा हा, शेवटी आमच्यापासून त्यांना दूर करण्याची व्यवस्थाही तूच केलीस. हे निहते, तू अतिशय क्रूर आहेस. तथापि महादाश्चर्य असे की तू आता अक्रूर म्हणून प्रकट झाली आहेस. प्रारंभी तू आम्हाला श्रीकृष्णाच्या सुंदर वदनाचे दर्शन करण्याकरिता नयन दिलेस, ते तुझे कार्य आम्हाला फार आवडले. परंतु आता एखाद्या क्रूर प्राण्याप्रमाणे तू आम्हाला श्रीकृष्णाच्या दर्शनापासून सर्वथा वंचित करून आमचे ते नयन काढून घेत आहेस.
नंदनंदन देखील फार कठोर हृदयाचे आहेत. त्यांना सदैव नवे नवे मित्र पाहिजे. त्यांना कोणाशीही फार काळ मैत्री करणे आवडत नाही. आम्ही वृंदावनाच्या गोपी आम्ही घरे सोडली, बंधुबांधव सोडले आणि त्यांच्या दासी झालो, परंतु ते आमचा त्याग करून दूर निघून चालले आहेत. आम्ही पूर्णतः त्यांच्या शरणागत असलो तरी ते आमच्याकडे आपला कटाक्षही टाकीत नाहीत. आता मथुरेच्या सगळ्या तरुण मुलींना संधी मिळेल त्या कृष्णाच्या आगमनाची अपेक्षा धरून आहेत. त्या आता त्यांच्या मधुर स्मितमुखाचा आनंद उपभोगतील आणि त्यांचे मधुपान करतील. आम्हाला माहीत आहे की कृष्ण अतिशय दृढ आणि निश्चयी आहेत, परंतु असे असले तरी आम्हाला भय वाटते की मथुरेतील तरुण मुलींचे मुख पाहताच न जाणू ते स्वतःलाही विसरतील. ते कदाचित त्यांच्या नियंत्रणात येतील आणि आम्हाला पार विसरून जातील. याचेच आम्हाला भय वाटते, कारण आम्ही केवळ साध्या ग्रामीण मुली आहोत. ते आमच्यावर अधिक दयाळू असणार नाहीत. आम्हाला म्हणूनच श्रीकृष्ण परत वृंदावनात येतील अशी आशा नाही. ते मथुरेच्या मुलींची संगती सोडणार नाही. गोपी मथुरेतील महोत्सवाची कल्पना करू लागल्या. श्रीकृष्ण मथुरेच्या रस्त्यावरून निघाले असतील आणि मथुरेच्या स्त्रिया तसेच तरुण मुली आपापल्या प्रसादाच्या सज्जातून त्यांचे अवलोकन करतील. मथुरेत दाशार्ह, भोज, अंधक, सातवत अशा घराण्यातील लोक निवास करीत होते आणि ही विविध घराणे श्रीकृष्णांनी जन्म घेतलेल्या यदुवंशाच्याच वेगवेगळ्या शाखा होत्या. ते सर्वजण श्रीकृष्णाच्या आगमनाची वाट पाहत होते. लक्ष्मीदेवीच्या आश्रयस्थानाचे दिव्य आनंदाचे आणि दिव्य गुणांचे भांडार श्रीकृष्ण मथुरेत येणार होते हे त्यांना अगोदरच खात्रीपूर्वक समजले होते. गोपीनंतर अक्रूराच्या कार्याची बंसना करू लागल्या. त्या म्हणाल्या, असे क्रूर कर्म करणाऱ्याला अक्रूर म्हणू नये. त्याच्या क्रूरतेला सीमा नाही. अहो, दुःखी व्रजवासी जनांना न कळविताच त्यांचे सांत्वन न करताच तो आमच्या प्राणाहून प्रिय श्यामसुंदरांना आमच्या नयनसुखाला आमच्यातून घेऊन चालला आहे. हो, त्याने आमच्यावर इतके निर्दय व्हायला नको होते. त्याने आमच्यावर दया दाखवायला हवी होती. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे नंदनंदन कृष्ण कोणताही विचार न करता स्वतःहून अगोदर रथावर जाऊन बसले आहेत. यावरून ते फारसे सुबुद्ध नाही तसेच दिसते, आणि जरी ते बुद्धिमान असले तरी ते फारसे दयाळू नाहीत हे खरे. कृष्णच काय, पण सगळे गोपी देखील इतके कठोर हृदयाचे होऊन बसले आहेत की ते अगोदरच मथुरेच्या प्रवासाकरिता बैल जोडू लागले आहेत. गायी सिद्ध झाल्या आहेत. वृंदावनातील वयस्कर मंडळी देखील निर्दयच आहेत. ते आमच्या दुरवस्थेचा विचार करून श्रीकृष्णांना मथुरेला जाण्यापासून थांबवित नाहीत. देवी देवता देखील आमच्याकरिता अतिशय निर्दय झाल्या आहेत. त्या देखील श्रीकृष्णाच्या मथुरेच्या प्रवासात अडथळा आणत नाहीत. श्रीकृष्णांना मथुरेला जाणे शक्य होऊ नये यासाठी गोपींनी देवी देवतांची प्रार्थना केली. त्या म्हणाल्या, हे देवी देवतांनो, तुम्ही कृपया वादळे, पाऊस इत्यादींसारखे प्राकृतिक उपद्रव निर्माण करावे, म्हणजे श्यामसुंदर मथुरेला जाऊ शकणार नाहीत. त्यानंतर विचार करू लागल्या, आमचे आई वडील आणि पालक यांची देखील चिंता न करता आम्ही व्यक्तिशः जाऊन त्यांना मथुरेला जाण्यापासून थांबविणार आहोत. त्यांना जाऊन थांबविण्याविना आम्हाला गत्यंतर नाही. श्रीकृष्णांना आमच्या दृष्टीतून काढून घेण्यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत. सगळेच आमच्या विरोधात गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला क्षणभरही जिवंत राहणे शक्य नाही. आता गोपींनी श्रीकृष्णाचा रथ ज्या मार्गाने मथुरेला जाणार होता तो रस्ता अडवून धरण्याचा विचार केला. त्या आपापसात बोलत होत्या, आपण कृष्णासोबत रासनृत्य करण्यात एक दीर्घ रजनी घालविली आणि ती आपल्याला केवळ एका क्षणासारखी प्रत्ययास आली. आपण त्यांचे मधुर स्मित अवलोकन केले, त्यांचे आलिंगन केले, त्यांच्याशी संभाषण केले. आता जर ते आमच्यापासून दूर जातील तर आम्हाला क्षणभरही जिवंत राहणे कसे शक्य होईल. दिवस मावळल्यावर संध्याकाळी कृष्ण आपले थोरले बंधू बलराम यांच्या समवेत मित्रांसमवेत घरी येत असत. त्यांचे मुख कमळ गायींच्या खुरांनी उठलेल्या धुळीने माखलेले असे. ते स्मित करीत आणि आपली बासरी वाजवीत अतिशय दयाळूपणे आमच्यावर दृष्टी टाकीत. आम्हाला त्यांना कसे विसरता येईल. आम्हाला आमच्या जीव की प्राणाला कृष्णाला कसे विसरता येईल. त्यांनी आमचे हृदय रात्रंदिवस अनेक प्रकारे अगोदरच हिरावून घेतली आहेत. ती दूर जातील तर आमची जिवंत राहण्याची शक्यताच नाही. अशा रीतीने गोपी श्रीकृष्णाच्या वृंदावन सोडून जाण्याच्या विचाराने अधिक कष्टी झाल्या. त्यांनी आपल्या मनावर नियंत्रण घालता आले नाही आणि अतिशय विस्मयक स्थितीत त्या प्रिय दामोदर, प्रिय माधव असे पुकारत मोठ्याने रडू लागल्या. श्रीकृष्ण मथुरेला निघण्यापूर्वी गोपी रात्रभर रडल्या. प्रभात झाली. तांबडे फुटताच अक्रूराने आपले स्नान उरकल्याने रथ जोडला. गोपींनी दही, दूध, तूप आणि दुधाच्या पदार्थाचे मोठमोठे माठ भरून गाड्यांवर चढविले. श्रीकृष्णाने श्री बलराम रथावर आरूढ झाले. अक्रूर रथावर चढला आणि त्याने मथुरेच्या मार्गाने रथ हाकलला. नंद महाराज आणि इतर सर्व गोप देखील बैलगाड्यातून श्रीकृष्ण बलरामांच्या रथामागून मथुरेला निघाले. गोपी श्रीकृष्णांच्या रथाच्या मार्गावर जाऊन उभ्या राहिल्या. श्रीकृष्णांनी त्यांना रथ अडवू नये म्हणून सांगितले, परंतु त्या श्रीकृष्णाच्या रथाभोवती गोळा झाल्याने अतिशय करुण नयनांनी त्यांच्याकडे पाहू लागल्या. गोपीची ती करुणावस्था पाहून श्रीकृष्ण देखील अतिशय कष्टी झाले, परंतु मथुरेला जाणे त्यांचे कर्तव्य होते. नारद मुनींनी तसे पूर्वीच वर्तवून ठेवले होते आणि म्हणून ते गोपींची सांत्वना करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी गोपींना सांगितले की त्यांनी मुळीच दुःख करू नये. ते आपले कार्य पार पाडून लवकरच परत येणार होते. श्रीकृष्णाने आपल्या मधुर शब्दांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, तथापि त्यांचे समाधान झाले नाही आणि ते तिथेच उभ्या राहिल्या. अक्रूराने रथ पश्चिमेकडे काढला आणि रथ जसा पुढे गेला तसतशी गोपींची मने रथामागोमाग दूर दूर गेली. रथावरील ध्वज दिसेपर्यंत त्या त्याच दिशेने पाहत उभ्या होत्या.
शेवटी ध्वज दिसेनासा झाला आणि अतिशय दूरवर गेलेल्या रथाची आकाशात उडालेली धूळच केवळ दिसू लागली. रथ पूर्णपणे दिसेनासा होईपर्यंत गोपी जडवत होऊन चित्राप्रमाणे तिथेच उभ्या होत्या. सर्व गोपींचा विचार झाला की श्रीकृष्ण परत येणार नव्हते आणि अतिशय निराश अंतकरणाने त्या आपापल्या घरी परतल्या. श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीने अतिशय अस्वस्थ झालेल्या त्या रात्रंदिवस केवळ श्रीकृष्णांच्या लीलांचे चिंतन करून आपले काहीसे सांत्वन करू लागल्या. भगवान श्रीकृष्णांनी अक्रूर आणि बलराम यांच्या समवेत रथातून मोठ्या वेगाने यमुनेच्या तीराकडे प्रवास केला. यमुने स्नान करून कोणीही आपल्या पापकर्माचे दुष्परिणाम नष्ट करू शकतो. यमुनेच्या तीरावर एका छायादार विशाल वृक्षाखाली अक्रूराने रथ थांबविला. तदनंतर श्रीकृष्ण बलरामांनी यमुनेच्या स्वच्छ जळाने मुखप्रक्षालन करून स्नान केले. यमुनेच्या स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी प्यायल्यानंतर ते दोघे बंधू परत रथावर येऊन बसले. नंतर अक्रूराने यमुना स्नानासाठी त्यांची अनुज्ञा घेतली. वैदिक विधीप्रमाणे मनुष्याने नदी स्नान केल्यानंतर कटीपर्यंतच्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करावयाचा असतो. अक्रूराने स्नान केले आणि तो यमुनेत उभा राहिला आणि त्यावेळी अचानक त्याला यमुना जळात श्रीकृष्ण बलरामांचे दर्शन झाले. त्यांना तिथे जळात पाहून अक्रूराला मोठा अचंबा वाटला, कारण श्रीकृष्ण बलराम रथावर बसले होते याची त्याला शाश्वती होती. अक्रूराला अतिशय संभ्रम निर्माण झाला आणि जळातून बाहेर येऊन तो त्वरित ती मुले कोठे आहेत ते पाहण्यासाठी रथाकडे गेला. अक्रूराने रथाकडे जाऊन पाहिले तेव्हा कृष्ण बलराम पूर्वीप्रमाणेच रथावर विराजमान झालेले होते. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यांना रथावर पाहून आपण जे त्याचे यमुना जळात दर्शन केले तो भ्रम होता की सत्य ते अक्रूराला समजेना. अक्रूर भ्रम दूर करण्यासाठी यमुनेकडे पुन्हा गेला आणि काय आश्चर्य, यावेळी त्याला तेथे केवळ श्रीकृष्ण बलरामच नव्हे तर असंख्य देवी देवता, सिद्धचारण, गंधर्व यांचे दर्शन झाले. ते सर्वजण श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम करीत होते. त्याला तेथे सहस्रूपणा असलेले अनंत शेष देखील दिसले. भगवान शेषांनी नीलवर्णाची वस्त्रे परिधान केली होती. त्यांचे कंठ श्वेतवर्णाचे होते. त्यांच्या त्या शुभ्र कंठामुळे त्यांची एखाद्या बर्फाच्छादित पर्वताप्रमाणे शोभा झाली होती. शेष नागाच्या शरीराच्या शय्येवर चतुर्भुज श्रीकृष्ण अतिशय शांतपणे विराजमान होते. त्यांचे नयन कमळ फुलांच्या रक्तिम दलाप्रमाणे शोभत होते. अर्थात अक्रूराने पाहिले की श्री बलराम हे शेषनाग झाले होते आणि श्रीकृष्ण महाविष्णू झाले होते. अक्रूराला भगवंतांचे फारच मनोहर दर्शन झाले. चतुर्भुज भगवान अतिशय मधुर स्मित करीत होते. ते सर्वांनाच अतिशय प्रसन्न करणारे होते आणि सर्वांवर आपली कृपादृष्टी टाकीत होते. त्याची उन्नत नासिका, विशाल वक्षस्थळ, आकर्षक कर्ण आणि तांबडे ओठ यामुळे ते अतिशय सुंदर वाटत होते. त्यांचे जाणूपर्यंतचे विशाल बाहू फारच सुदृढ असे होते. त्यांचे खांदे उंच आणि छाती विस्तीर्ण अशी होती. त्यांचा कंठ शंखाकृती होता. त्यांची नाभी अतिशय खोल होती आणि उदर त्रिरेखांकित होते. त्यांचे नितंब स्त्रियांच्या नितंबाप्रमाणे रुंद आणि विशाल होते. त्यांच्या मांड्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे होत्या. त्यांचे जानू व चरणांचे खालचे भाग अतिशय आकर्षक होते. त्यांच्या चरणांचे नखचंद्र दीप्तिमान होते. त्यांची चरणागुष्टे कमळ फुलांच्या दलाप्रमाणे सुंदर होती. त्यांच्या मुकुटाला मौल्यवान रत्ने जडविली होती. त्यांच्या कमरेवर सुरेख मेखला होती. त्यांच्या विस्तीर्ण वक्षस्थळावर यज्ञोपवीत शोभत होते. त्यांच्या हातात कंकणे शोभत होती आणि दंडात बाजूबंद शोभत होते. त्यांच्या चरणात नुपुरे होती. त्यांचे सौंदर्य दीप्तिमान होते. त्यांचे करतल कमळासारखे सुकोमल होते. त्यांची शोभा त्यांच्या हातातील शंख, चक्र, गदा, पद्म अशा विष्णुचिन्हाने अधिकच रुंदिंगत होत होती. त्यांच्या छातीवर विष्णूची अतिशय विशिष्ट चिन्हे होती. त्यांनी कंठात कौस्तुभ मणी तसेच वनमाला धारण केलेली होती. त्यांच्या सभोवती सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार यांच्यासारखे अंतरंग पार्षद, सुनंद, नंदासारखे अन्य पार्षद, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव व शिव यांच्यासारखे देवी देवता, नवस ऋषीश्रेष्ठ, अष्टवस्तू तसेच प्रल्हाद, नारद असे भगवद्भक्त जमलेले होते. सगळेजण शुद्ध हृदयाने आणि मंगल शब्दांनी त्यांची स्तुती करण्यात मग्न होते. अक्रूर दिव्यपूर्ण पुरुषोत्तमाचे असे दर्शन प्राप्त करून तत्काळ आनंदाने भक्तिभावाने भारावून गेला. त्यांच्या शरीरावर पुलकादी दिव्य भाव प्रकट झाले. अक्रूर जरी काही क्षण संभ्रमात पडला होता तरी त्याचा संभ्रम दूर होऊन तो भगवंतासमोर नतमस्तक झाला. त्याने हात जोडले आणि तो भगवंताची स्तुती गाऊ लागला. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील अक्रूराचा परतीचा प्रवास नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.